आता श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये भरपूर उपवास असतात, तर नैवेद्यासाठी पटकन असं काहीतरी गोडाचा पदार्थ करायला अगदी वेळ आपल्याकडे कमी असतो आणि जर झटपट जर काही पदार्थ करायचा असेल तर लापशी अगदी छान ऑप्शन आहे आणि पटकन अगदी कुकरला अगदी 5 मिनटात तयार होते ही लापशी आणि खूप छान लागते कुकरला केल्यानंतर आणि योग्य प्रमाण घेतलं पाण्याचं वगैरे तर अगदी व्यवस्थित होते। अशी आज लापशी तयार करणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया, पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी श्रावण स्पेशल एक स्वीट डिश तयार करणार आहे। लापशी अगदी पटकन होते आणि कुकरमध्ये तयार केली तर अगदी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे लापशी घेतलेली आहे 1 वाटी। ह्या छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत। तुम्ही कोणत्याही मेजरने घेतलात तरी एकाच मेजरने घ्यायचे आहेत, कोणताही मेजर घेतलात तरी। आता इथे एक छोटी वाटी लापशी घेतलेली आहे, तर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। आता गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त कमी गोड त्याच्यानुसार घेऊ शकता आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ते काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी ओलं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे। तर तुम्हाला असं खोबरं नको हवं असेल तर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, ते सुद्धा तुपामध्ये परतून मग लापशीमध्ये टाकले तरी छान लागतात। आता ही लापशी आहे ती परतून घेते आणि अगदी लापशी पटकन होते, कुकरमध्येच तयार करणार आहे मी। आता लापशी करताना जास्त भांड्यांचा पसारासुद्धा नाही होत, एकाच कुकरमध्ये लगेच तयार होते, एकच कुकर लागतो। तर इथे मी 2 चमच साजूक तूप घेणार आहे। आता तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये लापशी टाकून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि स्लो फ्लेमवर जरा परतून घ्यायची। लापशी परतवायला जास्त वेळ लागत नाही। तर लापशी आहे ती भाजून झालेली आहे, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे लापशीला, तोपर्यंत स्लो फ्लेमवर छान अशी भाजून घ्यायची आहे लापशी। आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेते तुपामध्येच आणि तुम्हाला कोणते दुसरे हवे असतील ड्रायफ्रुट्स तर ते टाकलेत तरी चालेल, मनुके, पिस्ते वगैरे कोणतेही तुम्ही टाकू शकता किंवा शेंगदाणे पण टाकू शकता ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा थोडे परतून घेतलेले आहेत ह्या लापशीमध्येच आणि हे खोबरं आहे ते सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता खोबरंसुद्धा 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। ह्या मेजरने मी 1 वाटी लापशी घेतलेली आहे, तर 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे, तिप्पट पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा। 1 वाटी कोणत्याही तुम्ही मेजरने घेतलात लापशीचं तर त्याच्या तिप्पट 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। तर पाणी घालून घेणार आहे। तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे। तर गूळ घालून घेणार आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुम्हाला आवडीनुसार गूळ घालू शकता ह्याच्यामध्ये। थोडीशी वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कारण का गूळ घातलेला आहे लापशीमध्ये, त्याच्यामुळे मीठ घालून घ्यायचं आहे। तर कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करणार। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद करून घेते। आता झाकण काढून बघूया लापशी तयार झाली आहे की नाही। मस्त झालेली आहे आणि लगेच झालेली आहे। बरोबर पाणीसुद्धा बरोबर झालेलं आहे, पाण्याचं अगदी एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। मस्त अशी लापशी तयार झालेली आहे। मस्त अशी खूप पटकन झटपट अशी लापशी तयार झालेली आहे आणि एकदम अशी कोरडीसुद्धा नाही झालेली, पाण्याचं अगदी एकदम व्यवस्थित परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। छान अशी लापशी तयार झालेली आहे।
ही आजची रेसिपी तुम्हाला अगदी झटपट झालेली लापशीची तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.